हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अश्विनी हाके आणि आजचा डे 3चा व्लॉग मी टाकलेला आहे. डे 1 आणि डे 2चा ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि मुन्नारमध्ये आज आमचा डे 3 आहे. आणि आमच्या हॉटेल जिथे आम्ही स्टे करत होतो तिथे हा स्विमिंग पूल पण होता. तर म्हणलं आज स्विमिंग पूलमध्ये थोडंसं जाऊया, कारण पहिले 2 दिवसही आम्ही गेलो नव्हतो आणि आम्ही 3 दिवसच होतो इथे. तर इथे हा स्विमिंग पूल आणि एक साइडला हे छोटंसं जकूझी आहे. तर इथे आम्ही अर्धा 1 तास होतो. तर अनुष्का फर्स्ट टाईम पाण्यात उतरली होती आणि तिला पण थोडा वेगळा एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम ती स्विमिंग पूलमध्ये उतरलेली होती. तर इथे आम्ही बराच वेळ होतो आणि अनुष्काला पण खूप छान वाटलं. तर अनुष्का, मी आणि आकाश आम्ही इथे थोडे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि अ, हा जो आता तुम्ही बघत आहात त्याला जकुजी म्हणतात. ह्याच्यामध्ये ना गरम पाणी असतं आणि असं ह्याच्यामध्ये बबल्स येतात खालून. तर असं मसाज केल्यासारखं वाटतं. तर मी पण अशा टाईपच्या जकुझीमध्ये पहिल्यांदा उतरलेले होते. मी जनरली स्विमिंग पूलमध्ये जात नाही, कारण स्विमिंग पूलमध्ये गेलं की मग टॅन होतं आणि परत ते टॅन जायला खूप वेळ लागतो. तर मी पण म्हणजे खूप जमाना झाला मी स्विमिंग पूलमध्ये उतरलेले नव्हते. तर ह्यावेळेस मी उतरले आणि मी खूप टॅन पण झाले. पण ठीक आहे, हे जकुजीचा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि अनुष्का पण फर्स्ट टाईम उतरणार होती. तर मी म्हणलं चला मी पण थोडा वेळ इथे जकुझीमध्ये उतरते आणि गरम पाणी होतं त्यामुळे काही एवढं वाटलं नाही, कारण तिथे खूप थंडी होती. हे हिल स्टेशन आहे मुन्नार, तर खूप थंडी असल्यामुळे इथे त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पण गरम पाणी होतं आणि जकुझीमध्ये पण इथे गरम पाणी होतं. तर दुपारपर्यंत आम्ही इथे होतो आणि त्याच्यानंतर आम्ही चॉकलेट फॅक्टरी आणि काही शोज बघायला गेलो होतो. ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच. तर याच्यानंतर आम्ही अंघोळ वगैरे केली, रेडी आणि झालो. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो, कारण दुपार झाली होती आणि एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो होतो. तिथले मी काही फोटोज, व्हिडिओज पुढे टाकलेले आहेत. तर इथे जेवायला आम्ही स्पेशली जी केरळची करी होती ती आम्ही मागवली होती आणि जास्त हेवी नव्हतं जेवण केलं आम्ही, नॉर्मलच जेवलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही चॉकलेट फॅक्टरी आणि बाकी शोज बघणार होतो, त्यामुळे झोप नको यायला म्हणून आम्ही काही जास्त नव्हतं जेवलो, लाईटच जेवण केलं होतं. आणि इथे अनुष्का झोपली आहे. अनुष्का गाडीत बसली की तिला झोप येते. तर मग तिला इथे त्या हॉटेलमध्ये एक असा पाळणा होता, तिथे तिला झोपवलं आणि आम्ही लंच करून घेतला. तर थोड्या वेळात ती लगेच उठली आणि तिला पण आम्ही जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही चॉकलेट फॅक्टरीकडे गेलो. तर चॉकलेट फॅक्टरी आमच्या हॉटेलपासून अर्ध्या तासावर होती. तर इथे आम्ही रस्त्यामध्ये बघू शकता तुम्ही किती चहाचे मळे दिसतात. सगळीकडे इथे चहाचे मळेच आहेत आणि इथे चॉकलेट्स खूप फेमस आहे. चॉकलेट फॅक्टरी जी आहे ती ठिकठिकाणी आहे इथे. इथे आम्ही एका चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत आणि ही जी चॉकलेट फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स भेटतात, जे ते तिथे बनवतात. चॉकलेट्स कसे बनतात हे तर त्यांनी नाही दाखवलं, पण चॉकलेट्स कसे बनतात हे त्यांनी प्रोसेस सांगितली, दाखवली नाही, पण फक्त सांगितली. तर कोणत्या फ्रूटपासून बनतात वगैरे ते तिथं सगळं त्यांनी ठेवलेलं होतं आणि ते एक्सप्लेन करत होते. तर आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे वेगवेगळे चॉकलेट्स होते. वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट होते, आल्मंडवाले होते, नंतर ऑरेंजवाले होते, असे वेट लॉसवाले होते, विदाऊट शुगरवाले पण होते, तर व्हाईट चॉकलेट पण होते. तर असे बऱ्याच प्रकारचे चॉकलेट्स होते. तर इथे आम्ही आमच्या फ्रेंड्स फॅमिलीसाठी खूप सारे चॉकलेट पण घेतले होते. चांगले चॉकलेट्स होते. त्यांनी आम्हाला टेस्ट करायला पण दिलं. आणि इथे तुम्ही बघू शकत आहात व्हाईट चॉकलेट वगैरे पण होते, डार्क चॉकलेट होते. तर हे चॉकलेट ते सगळे इथे बनवतात. मागे तुम्हाला दिसत असेल, तर तिथे एक रूम आहे, तर तिथे सगळ्या त्यांच्या मशिनरीज वगैरे ठेवलेल्या आहेत. तर तिथे ते बनवतात आणि इथे ते डिस्प्लेला ठेवलेले आहेत विकण्यासाठी. तर आम्ही चॉकलेट्स खूप सारे घेतले आणि आम्ही वेट करत होतो. त्याचं पॅकिंग वगैरे व्हायला वेळ लागतो.
तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चॉकलेट्स कसे बनतात ह्याची प्रोसिजर सांगितली. कोणतं फ्रूट असतं हे ते सगळं दाखवलं. हे ते फ्रूट असतं त्याच्यामध्ये जे बिया असतात त्या बिया रोस्ट करतात. मग त्याचं वरचं कव्हर काढतात आणि मग ते असं बारीक करतात. ही जी सगळी प्रोसेस आहे ती त्यांनी दाखवली. व्हाईट चॉकलेट कसं बनतं ते दाखवलं. तर हे त्यांनी सगळं सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही ह्या कथकलीचा शो पाहण्यासाठी आलो होतो. तर आता सध्या मी तुम्हाला ह्याचं साउंड नाही दाखवू शकत कारण कॉपीराईट येईल. तर तुम्हाला ह्याचे जे व्हिडिओज पाहायचे असेल तर माझ्या Instagramवर मी टाकलेले आहेत. स्टोरी हायलाइट्समध्ये तुम्ही पाहू शकता. तर खूप छान त्यांनी त्यांच्या आर्टचं इथे शोकेस केलेलं होतं. खूप छान वाटलं आणि एक वेगळं असं कल्चर आहे त्यांचं. ते सगळं त्यांनी दाखवलं आणि खूप भारी वाटलं बघून ते. त्याच्यानंतर आम्ही मार्शल आर्ट्स पण पाहिलं. ह्याच्यामध्ये तलवारबाजी भाल्याने त्यांनी दाखवलं. त्याच्यानंतर एक असं आगीच्या रिंग्स होतात त्याच्यातून उडी जे मारतात ते त्यांनी दाखवलं आणि बऱ्याच प्रकारचे ॲडव्हान्स लेव्हलचे त्यांनी फाईट्स दाखवल्या. तर हे पण त्यांचं एक प्रकारचं कल्चर आहे. ते त्यांनी अजूनपर्यंत जपून ठेवलेलं आहे आणि अजूनपर्यंत ते त्यांचे शोज चालतात. तर हे पण बघून खूप मजा आली आणि हे त्यांचं ट्रेडिशनल फाईट्स वगैरे जे असतात किंवा जे ट्रेडिशनल त्यांचं आर्ट आहे ते ते दाखवतात. तर हे 2 शोज पाहता-पाहता रात्र झालेली होती आणि याच्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो. तर हा होता आमचा डे 3 चा व्लॉग. आम्ही मुन्नारमध्ये 3 दिवस होतो. तर मी 3 दिवसाचे व्लॉग्स टाकलेले आहेत. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हे मार्शल आर्ट्स आणि कथकलीचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही माझ्या Instagramवर पाहू शकता. तुम्ही Instagramवरती मला फॉलो पण करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.